नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉ CET 3 इयर्स 2024चं कमी पर्सेंटाईल स्टुडंटला भेटलेले आहेत. तर मग त्या कमी पर्सेंटाईलवर ॲडमिशन भेटेल का? अशा खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न मला इंस्टाग्राम आणि यूट्यूब कमेंट सेक्शनला येत होते की मला 1 पर्सेंटाईल आहे किंवा मला 19 पर्सेंटाईल आहे, 20 पर्सेंटाईल आहे, 30 पर्सेंटाईल आहे. तर मला त्या पर्सेंटाईलवर कोणते कॉलेजेस भेटू शकतं आणि कोणत्या कॉलेजेसला ॲप्लाय करावं लागणार आहे, ते सर्व इन्फॉर्मेशन आम्हाला सांगा. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्यावरतीच आपण बघणार आहोत की कमी पर्सेंटाईल तुम्हाला आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ॲडमिशन कॉलेजमध्ये भेटू शकतं त्यासाठीच हा आपण व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. नवीन जर स्टुडंट असतील तर त्याने नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा जेणेकरून त्यांनाही हे प्रॉब्लेम जर असेल तर नक्की या व्हिडिओने त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. ठीक आहे. सो आपल्या व्हिडिओला आता आपण चालू करूया. जसं की कॅप राऊंड जर आपण बघितलं तर कॅप राऊंडमध्ये जर आपले 4 to 5 राऊंड असतात. आता काही विद्यार्थ्यांना असंही वाटेल की 4 to 5 राऊंड कशा पद्धतीने असतात ते तुम्हाला मी सांगणारच आहे. फर्स्ट जर आपण बघितलं तर आपलं कॅप राऊंड 1 असतं, कॅप राऊंड 2 असतं, कॅप राऊंड 3 ही प्रोसेस आपली चालू असते. ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल चांगले असतील ते विद्यार्थी ह्या राऊंडमध्ये अप्लाय करतात आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी कॅप राऊंडसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. खूप विद्यार्थ्यांचा असा प्रश्न येत होता की कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे की नाही बिकॉज माझं लेस पर्सेंटाईल आहे. तर असं नाही करायचं आहे. तुम्हाला ईच अँड एव्हरी कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. मग कॅप राऊंड 1 असेल स्टार्टिंगपासून, कॅप राऊंड 2 असेल, कॅप राऊंड 3 असेल, कॅप राऊंड 4 असेल, अशा पद्धतीने आपल्याला त्या कॉलेजेससाठी अप्लाय करायचं आहे. सो कॅप राऊंड 1मध्ये जर तुम्हाला कॉलेज चांगलं पर्सेंटाईल असेल तर कॉलेज अलॉट होईल. नाही अलॉट झालं तर कॅप राऊंड 2मध्ये होईल. तिथे पण नाही झालं तर कॅप राऊंड 3मध्ये होईल. आणि कॅप राऊंड 3मध्ये जर तुम्हाला कॉलेज नाही अलॉट झालं तर कॅप राऊंड 4मध्ये किंवा स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल. कशा पद्धतीने भेटेल त्याची इन्फॉर्मेशन आपण घेणारच आहोत. ठीक आहे. सो या पद्धतीने कॅप राऊंड हे चालू होणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं नेक्स्ट कॅप राऊंड 4 जो राऊंड असतो तो मॅनेजमेंट राऊंड असतो, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतो. यामध्ये जर आपण बघितलं तर 80% ज्या सीट्स असतात ज्या ऑलरेडी कॅप राऊंड थ्रू फिलअप होत असतात आणि 20% जे काही कॉलेजेसमध्ये असतात ते मॅनेजमेंट राऊंड थ्रू भरल्या जातात सीट्स. म्हणजे हे जे 20% जे आहे ते मॅनेजमेंट सीट्ससाठी सेपरेट कोटा हा ठेवलेला असतो मॅनेजमेंट कोटामध्ये. ते फक्त ओन्ली फॉर ॲप्लिकेबल फॉर प्रायव्हेट कॉलेजेस. म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये समजा 300 सीट असतील तर 300 सीट्स कॅप राऊंड थ्रूमधूनच ते कॉलेजेसच्या सीट्स अलॉट होत असतात आणि त्यामध्ये स्पॉट राऊंडसुद्धा असतो आणि त्या स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला जर तुम्ही तिथे अवेलेबल असाल तर तिकडे तुम्हाला ॲडमिशन कमी पर्सेंटाईलमध्ये पण भेटून जातं गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये पण. ठीक आहे. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण डेफिनेटली मॅनेजमेंट राऊंड किंवा मॅनेजमेंट कोटा असतो 20%. त्यामध्ये तुम्हाला काही डोनेशन वगैरे भरावे लागतात. काही ठिकाणी तुम्हाला नॉर्मल फीज स्ट्रक्चर तुम्हाला भरावं लागतं. सो प्रत्येक कॉलेजेसचं डिपेंड असतं, प्रत्येक कॉलेजवर डिपेंड आहे. ठीक आहे. आता या मॅनेजमेंट राऊंडमध्ये कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला कॉलेजेसमध्ये अप्लाय करायचं आहे तर यामध्ये ज्यावेळी हे राऊंड जेव्हा चालू होईल त्यावेळी कॅप प्रोसेस थ्रू कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे. विथ तुम्हाला आता मी हे पण लाईव्ह सांगणार आहे एक्झाम्पल थ्रू की कशा पद्धतीने कॉलेजेसमध्ये लास्ट इयरला कशा पद्धतीने ॲडमिशन झालेले आहेत. सो खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत असतो की 0 पर्सेंटाईल किंवा 0 पर्सेंटाईलला ॲडमिशन होईल का? तर नाही होणार. पण 1 पर्सेंटाईल जर असेल त्याच्या पुढे जे काही पर्सेंटाईल असेल तुम्हाला मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन भेटत असतं. ठीक आहे. कारण की 20% ज्या सीट्स असतात त्या कॉलेजेसमध्ये राखीव असतात. सो 80% जरी कॅप राऊंड थ्रू जर तुमच्या कॉलेजला अलॉट झालं तुम्हाला तर काही प्रॉब्लेम नाही. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की लेस पर्सेंटाईल आहे तर तुम्हाला मॅनेजमेंट राऊंडमधून तुम्हाला ते सीट्स अवेलेबल असतात, तिथून तुम्ही ॲडमिशन घेणार आहात. ठीक आहे.
हे झालं मॅनेजमेंट राऊंड. आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये कशा पद्धतीने लेस पर्सेंटाईल असेल तर आपल्याला त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲप्लाय करू शकतो आणि तिकडे आपल्याला कॉलेज अलॉट होऊ शकतं. काही स्टुडंट असंही करू शकतात की आत्तापासूनच कॉलेज जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील ते व्हिजिट करतात आणि तिकडे विचारतात. काही विद्यार्थी कॉल करतात तिकडे डायरेक्टली, पण तुम्हाला तिकडून जो रिप्लाय येतो तो असं येणार आहे की आता ओपनिंग तर चालू आहेत, वॅकन्सी आहेत, पण तुम्हाला कॉलेज व्हिजिट करावं लागेल. सो कॉलेज व्हिजिट केल्याच्यानंतर तुम्हाला ते फी स्ट्रक्चर सांगतात मॅनेजमेंट राऊंडसाठी आणि तुम्हाला किती फीज पे करावी लागणार आहे का डोनेशन पे करावं लागणार ते तुम्हाला तिकडे इन्फॉर्मेशन देणार आहात. ठीक आहे. पण जोपर्यंत आपल्या कॅप राऊंडमध्ये जोपर्यंत आपल्याला कॉलेजेस अलॉट होत नाहीत किंवा कॉलेज जोपर्यंत कॅप राऊंड थ्रू आपल्याला भेटत नाही तोपर्यंत मॅनेजमेंट राऊंडमध्ये तुम्हाला थोडं वेट करायचं आहे. मॅनेजमेंट राऊंड चालू झालं का तुम्ही ॲप्लाय करणारच आहात कॉलेजसाठी आणि ते कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे. लास्ट जो राऊंड असतो तो स्पॉट राऊंड असतो. स्पॉट राऊंडमध्ये समजा मॅनेजमेंट राऊंडमध्ये काही सीट्स पेंडिंग असतील किंवा जे गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये कॅप राऊंड 3 आणि 4 झाल्याच्यानंतर तिकडे जर स्पॉट राऊंड चालू असतो त्या स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला तो कॉलेज अलॉट होण्याचे कमी पर्सेंटाईलमध्ये ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आता काही विद्यार्थ्यांचं असंही असू शकतं की सर काही असे चान्सेस आहेत का की 30-40 पर्सेंटाईलला किंवा 50 पर्सेंटाईलला ॲडमिशन भेटेल, असं काही एक्झाम्पल आहेत का? तर ते तुम्हाला आता मी दाखवतो कशा पद्धतीने तिकडे तुम्ही भेटलेले आहेत लास्ट इयरला. ठीक आहे. आता हा लास्ट इयरची मी लिस्ट ओपन केलेली आहे तुमच्यासाठी. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं नागपूरचे जे काही कॉलेज आहे हा लिंग्विस्टिक मायनॉरिटीज हिंदी कॉलेज आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जनरल कॅटेगरीचा 56 तेव्हा मार्क्समध्ये होतं. आत्ता लेटेस्ट जे आपलं आलेलं आहे पर्सेंटाईलवर आलेलं आहे. तर त्यावेळी 56 मार्क्ससाठी तुम्हाला तो कॉलेज अलॉट झालेला लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी. आता प्रायव्हेट कॉलेज जर बघितलं आपण गोविंदराज वंजारी नागपूर लॉ कॉलेज जर बघितलं आपण तर याच्यामध्ये जर बघितलं तर EWSसाठी 58साठी झालेलं. फिमेल मार्क्स बघा तुम्हाला इथे 43 मार्क्सला हे कॉलेज अलॉट झालेले होते. तेच जर आपण समजा खालती आल्याच्यानंतर हे एक PDF तुम्हाला मी टाकून देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेणेकरून तुम्ही इझिली बघू शकता. ठीक आहे. आता यामध्ये काही विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये असतील, रिलिजियस मायनॉरिटी मुस्लिम, तर यांचं बघा जनरल कॅटेगरी 25 मार्क्ससाठी हा कट ऑफ लागलेला. ठीक आहे. सो नंतर समजा आपण जर बघितलं लिंग्विस्टिक मायनॉरिटी सोडलं, समजा कोल्हापूरचं समजा बघितलं भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, यामध्ये जर आपण बघितलं तर लास्ट जो आहे महाराष्ट्र स्टुडंट यासाठी EWS हा 80पर्यंत गेलेला कट ऑफ, पण OBCसाठी बघितलं 69, त्यानंतर NTDसाठी 56. सो या पद्धतीने जो स्कोर आहे जे मार्क्स आहेत हे कमी कमी होत जातात. जसं की नारायणदास सरस्वती सोती लॉ कॉलेज हा जर मायनॉरिटी कॉलेज असेल तर मायनॉरिटीला बघा 42ला तिकडे कॉलेज अलॉट झालेले आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण OMS स्टुडंट तर जनरल 32 यामध्ये कॉलेज अलॉट झालेले आहेत. सो अशा पद्धतीने हे कॉलेज तुम्हाला कमी पर्सेंटाईल जरी असतील तरी तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहेत. हां, प्रॉब्लेम फक्त एवढंच असू शकतं की त्या कॉलेजेसच्या सीट्स आपल्या किती आहेत, कॉलेजेसच्या सीट्स ह्या कमी असतात म्हणून तिकडे कॉलेजेस सर्वांनाच कॉलेज भेटेल का तर त्यामध्ये शाश्वती नाही आहे. कारण जर बघितलं आपण 70K एवढे स्टुडंटनी ॲप्लाय किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा एवढे स्टुडंट पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि 20,000 to 16,000पर्यंत आपल्या सीट्स अवेलेबल असतात. सो त्यासाठी काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होऊ शकतो, काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट नाही होऊ शकत. पण जे काही पर्सेंटाईल जे सांगितलेले आहे 1 पर्सेंटाईल 2 पर्सेंटाईल ते तिकडून तुम्हाला ॲडमिशन नक्की त्या कॉलेजला होऊ शकतं. ठीक आहे. सो खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होता की सर 1 पर्सेंटाईलला ॲडमिशन होऊ शकतं का? तर डेफिनेटली येस होऊ शकतं. तुम्हाला मॅनेजमेंट राऊंड थ्रू तुम्हाला ॲप्लाय करावं लागणार. तो मॅनेजमेंट राऊंड कशा पद्धतीने वर्क होतं त्याचं तुम्हाला मी पर्टिक्युलर व्हिडिओ तो जेव्हा राऊंड चालू होईल त्यावेळी तुम्हाला मी सांगणारच आहे. ठीक आहे. काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला डायरेक्टली आता जर तुम्ही जाऊ शकता तर जाऊ शकता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आणि तिकडे इन्क्वायरी करू शकता तुम्ही, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मग सध्या मॅनेजमेंट राऊंड चालू होत्या त्यानंतर मग तुम्ही ॲप्लाय करू शकता. ठीक आहे.
सो खूप विद्यार्थ्यांचा हे प्रश्न येत होते की सर 1% ॲडमिशन होईल का? तर येस, होऊ शकतं. सो पर्सेंटाईल इट इज नॉट मॅटर. तुम्हाला चांगल्या प्रकारे कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. सो डोंट वरी. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांना ही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके, थँक्यू सो मच.